संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे सायंकाळी 6 वाजच्या सुमारास इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या 7 वर्षाचा चिमुकला अनिकेत सोमनाथ फापाळे हा घरासमोरच असलेल्या 10 गुंठे क्षेत्रावरील 30 फूट खोल आणि पाण्याने पूर्णपणे भरलेल्या शेततळ्याजवळ आपल्या मोठ्या भावाबरोबर क्रिकेट खेळत होता। खेळत असताना तळ्यामध्ये चेंडू गेल्याने तो काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो शेततळ्यामध्ये पडला। जवळच असलेला त्याचा मोठा भाऊ अतुल याने त्याला वाचवण्याकरता प्रयत्न केला, मात्र त्याचाही तोल जाऊन तोही तळ्यात पडला। दोघांनाही पोहता येत नव्हते, त्यामुळे या दोघांनीही आरडाओरड केली। या भावंडाची आरडाओरड ऐकून त्यांची आजी वेणुबाई सकाहरी फापाळे या शेततळ्याजवळ गेल्या। त्यांनी नातवांचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांततांडव करून मदतीसाठी टाहो फोडला। वेणुबाईचा टाहो ऐकून कुणाल विक्रम फापाळे हा मदतीसाठी धावला। कुणालने दोघेही भावंडे तळ्यामध्ये बुडत असल्याचं पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता कुणालने तळ्यामध्ये उडी घेऊन सुरुवातीला 7 वर्षाच्या अनिकेतला पकडून बाहेर काढलं आणि त्यानंतर 14 वर्षीय अतुललाही पकडून कडेला आणलं। तोपर्यंत मदतीकरता जवळचे इतरही लोक जमा झाले होते, परंतु तोपर्यंत कुणालने दोघाही भावंडांना सुखरूपपणे तळ्याच्या बाहेर काढलं होतं। कुणालच्या धाडसाचं संपूर्ण तालुक्यामधनं कौतुक केलं जातंय। मी आणि माझा छोटा भाऊ अनिकेत 7 वर्षाचा आहे। तो आणि मी क्रिकेट खेळत असताना मी बॉल मारला, तो शेतात पडला। थेट तो आणायला गेला आणि त्याला वाटलं मी पाण्यातून सहज बॉल घेईन, त्यामुळे तो बॉल आणण्यासाठी गेला आणि बॉल आणण्यासाठी गेला तेव्हा तो लवकर येणं म्हणून बघितलं तर तो शेतात पडलेला होता। मग मी त्याच्या मागे गेलो, त्याला वाचवायचा प्रयत्न केला, पण आजीनं लगेच आरोळी मारली आणि तो कुणाल आमच्या घराशेजारीच राहतो, तो आला आणि त्याने थेट उडी फेकून आम्हाला दोघांना वर काढलं। मला पोहता पण येत नाही। मी घरी गायांना चारा घालीत होतो, इकडं शेततळ्याच्या कडेला आजीचा आवाज आला मला। मी पळत पळत आलो तर अनिकेत आणि अतुल बुडत होते शेततळ्यात। तर मग मी ना कपड्यांसकट उडी मारली, धरलं अनिकेतला, धरलं कडेला आणलं। अतुल कडेलाच होता, कडेला आणल्यावर मग लोक आले, आजीनं त्यांच्या दाव हे केलं। मग आम्ही तिघं वर आलो, लोकांनी त्यांना साईडला घेतलं। मला समाधान वाटलं, त्या माझ्या भावांचा जीव वाचवला। काल संध्याकाळी 6:30च्या सुमाराला आमच्या सावरगाव तळ गावामध्ये चिरंजीव अनिकेत आणि चिरंजीव अतुल हे सोमनाथ सखारी फापाळे यांचे 2 मुलं घरासमोर क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल जवळच असलेल्या तळ्यामध्ये गेला। तर तो बॉल आणण्याकरता अनिकेत हा तळ्याजवळ गेला, तर तळ्याजवळ गेला असता त्याचा बॉल काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय सरकून तोही तळ्यात गेला आणि तो काय येईना म्हणून बघण्याकरता अतुल हा गेला। तर त्याला मदत करण्याकरता अतुल गेला असता त्याचाही पाय सरकून दोघंही तळ्यामध्ये पाण्यात बुडू लागले। हे बुडत असताना त्यांनी आरडाओरडा केला। जवळच असलेल्या आजीबाई त्यांना वाचवण्याकरता आरडाओरडा करू लागला, तर तो आवाज ऐकून जवळच असलेला कुणाल विक्रम फापाळे हा इयत्ता 9वीमध्ये शिकत असलेला 14 वर्षाचा चिमुकला धावतच पळत येऊन शेततळ्याजवळ आला। बघतो तर दोघंही भावंड हे पाण्यामध्ये बुडत आहेत। क्षणाचा विलंब न करता कुणालनं थेट तळ्यामध्ये उडी घेऊन बुडत असलेल्या दोघाही भावंडांना सुखरूपपणाने बाहेर काढलं। तोपर्यंत गावातील गावकरी आले होते। मग गावकऱ्यांच्या मदतीनं कुणालनं या दोघंही बुडणाऱ्या भावंडांना सुखरूपपणे तळ्याच्या बाहेर काढलं। सायंकाळी आमच्या गावामध्ये फार भयंकर अशी घटना घडली। सोमनाथ फापाळे यांचे 2 मुलं घरासमोर क्रिकेट खेळत होते आणि क्रिकेट खेळत असताना त्यांचा लहान मुलगा अनिकेत हा बॉल आणण्यासाठी गेला आणि बॉल शेततळ्यामध्ये पडला होता। बॉल आणायला तो गेला, पण तो येईना म्हणून अतुल त्याला बघायला गेला आणि अतुल बघायला गेला तर अतुलही पण त्याला काढण्यासाठी तळ्यामध्ये उतरला। अतुललाही पोहता येत नव्हतं। त्या आजीनं पोरं कमून येईना म्हणून बघायला आरडाओरडा केला आणि तिकडून तो कुणाल धावत आला। त्यांनी बघितलं तर हे मुलं तळ्यामध्ये बुडत होते। त्यांनी तशीच उडी मारली आणि त्या दोन्ही मुलांना तळ्याच्या बुडताना बाहेर काढलं। तर कुणालचं हे कृत्य फार धाडशी होतं। त्याने आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्या 2 मुलांचे जीव वाचवले। प्रशासनाची या धाडशी मुलाची कृत्याची दखल घ्यावी आणि त्याला शौर्य पुरस्कार प्रशासनाने द्यावा अशी आमची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, संगमनेर।
हे बघ